गावदेवी मंडई येथील भीषण आग दुर्घटनेत कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या अग्निशमन विभागाचे अधिकारी सागर शिंदे यांच्या निधनाने संपूर्ण ठाणे शहर हळहळले. 2 महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला आणि कुटुंबियांना मागे ठेवून सागर शिंदे यांनी कर्तव्याच्या वेळी दिलेले बलिदान अनेकांच्या मनाला चटका लावून गेले. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी शिंदे कुटुंबांसाठी महत्त्वपूर्ण आणि भावनिक निर्णय जाहीर केला आहे. आपल्याला नगरसेवक म्हणून मिळणारे पुढील 5 वर्षांचे संपूर्ण मानधन सागर शिंदे यांच्या कुटुंबाला देणार असल्याची घोषणा हनुमंत जगदाळे यांनी केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे विविध स्तरातून स्वागत होत असून माणुसकीचा एक संवेदनशील आदर्श म्हणून त्यांकडे पाहिले जात आहे. गावदेवी मंडईतील आग दुर्घटनेनंतर निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत विदारक होती. या घटनेत सागर शिंदे यांनी जीवाची पर्वा न करता बचाव कार्य केले, मात्र त्यातच त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 महिन्याचे बाळ आणि कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत बोलताना हणमंत जगदाळे म्हणाले, गेली अनेक वर्ष मी झोपडपट्टी भागातील नागरिकांचे प्रतिनिधित्व करत आहे. सर्वसामान्य कुटुंबांच्या अडचणी आणि संघर्ष मी जवळून पाहिले आहेत. सागर शिंदे यांच्या कुटुंबावर ओढवलेले दुःख शब्दात व्यक्त करता येणार नाही. मदत केल्याने त्यांचे दुःख कमी होणार नाही, परंतु समाजकारण आणि माणुसकी म्हणून माझ्या मनाला जे योग्य वाटले तो निर्णय मी घेतला आहे. नगरसेवक म्हणून मला मिळणारे पुढील 5 वर्षांचे मानधन त्यांच्या कुटुंबासाठी देण्याची माझी इच्छा आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला यांनीही ठाणे महानगरपालिकेचे आरक्षक काळू गाडेकर यांच्या कुटुंबाला अशाच प्रकारे मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. गावदेवी मंडईतील आग दुर्घटनेने 2 कुटुंबांचे आधारस्तंभ हिरावून घेतले. अशा वेळी समाजातील लोकप्रतिनिधींनी पुढे येत दिलेला आधार हा आर्थिक मदती पलीकडे जाऊन संवेदनशीलतेचा आणि माणुसकीचा संदेश देणारा ठरत आहे. नाही, त्या दिवशी गावदेवी मैदानामध्ये जी आग लागली त्या मार्केटला आणि त्यानंतर जी परिस्थिती आम्ही स्वतः सकाळी 6-7 वाजल्यापासून पाहिली, अतिशय विदारक अशी परिस्थिती निश्चित प्रकारे होती. 2 महिन्याचं बाळ, त्या कुटुंबाची परिस्थिती, त्या माऊलीची परिस्थिती एकंदरीत बघितल्यानंतर आणि त्या फायरच्या अधिकाऱ्यांची परिस्थिती बघितल्यानंतर निश्चित प्रकारे तो दिवस जो आहे तो आमच्या आयुष्यामध्ये बघायला म्हणजे माणुसकी ही अजून जिवंत आहे की अशा प्रकारे एखाद्या कुटुंबावरती जेव्हा वेळ येते त्यावेळी निश्चितच ही हृदय हेलवणारी गोष्ट असते आणि त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन निश्चित प्रकारे एक लोकप्रतिनिधी म्हणून आमचा वेगळा असतो. गेली अनेक वर्ष स्लम विभागामध्ये मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो आहे. त्यामुळं सामान्य नागरिकांच्या ज्या काही अडचणी असतात त्या आमच्या डोळ्यासमोर आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही याच प्रकारचं निश्चित प्रकारे राजकारण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नाही, समाजकारणाचा भाग म्हणून माझं नगरसेवक झाल्यापासून ते पुढील 5 वर्ष नगरसेवकाचा काळ आहे तोपर्यंत मिळणारं मानधन त्या कुटुंबाला मिळावं. फार मोठा आधार नाही, पण छोटा तेवढा आधार मिळावा अशा प्रकारची भावना मी व्यक्त केली. त्यानंतर माझे सहकारी नजीब मुल्लांनी सुद्धा दुसरी व्यक्ती गाडेकर कुटुंबाला सुद्धा त्यांचं मानधन देण्यासंदर्भाची भूमिका या ठिकाणी घेतली. हा एक छोटासा खारीचा वाटा म्हणून त्या कुटुंबाला मदत करतो. शेवटी दुःख हे दुःख असतं. दुःख हे काही मदत करण्याने दुःख कमी होत नाही, परंतु मदतीचा भाग असावा, माणुसकीचा भाग म्हणून ते मी आज ह्या सभागृहामध्ये माझ्या मनाला जे वाटलं ते निश्चित प्रकारे जाहीर. प्रश्न हा प्रत्येक सदस्यांचा असतो. हा प्रश्न काय सार्वजनिक नसतो, परंतु आम्ही गेली 50 वर्ष सामाजिक बांधिलकी आणि एक सर्वसामान्य कुटुंबाची दुःख बघतो, सर्वसामान्य कुटुंबाचे हाल बघतो. त्यामुळं समाजाशी निगडीत सातत्याने गेली 50-52 वर्ष आम्ही काम करत असतो. त्यामुळं निश्चितच आम्हाला एक वेगळी घटना वाटली आणि मला जे वाटलं, माझ्या मनाला वाटलं ते मी केलं. हा माझ्यापुरता मर्यादित आहे. मी केल्यानंतर नजीब मुल्लांनी सुद्धा त्याला मला सहमती दिली आणि जे 2 लोक आहेत ते गाडेकर कुटुंबाला पण त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका नजीब मुल्लांनी घेतली. ते एकच आहे की 7 किंवा 8 माळ्याची इमारत असते, त्याच्या खालच्या माळ्याच्या इमारतींना फायरचं प्राथमिक NOC घेतली जाते, अंतिम NOC घेतली जात नाही. इमारत ज्यावेळी बांधली जाते तेव्हा प्राथमिक घेतली जाते, अंतिम घेतली नाही, कारण ही इमारत 7 माळ्यापेक्षा उंच नाही आहे आणि त्यामुळं तो विषय मी सभागृहात सुद्धा तो क्लिअर केलेला आहे. त्याच्यामध्ये कुठलीही अडचण नाही.
नाही आजच माननीय सभागृह नेते हनुमंतराव जगदाळे आणि आमचे मित्र नजीमुल्ला यांनी आज सभागृहात सांगितलं की त्यांचं जे मानधन आहे पुढील 5 वर्षाचं ते ह्या दोन्ही वीर कुटुंबियांना दिलं जाईल. तर नगरसेवकांमध्ये ही चर्चा झाली, शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये ही चर्चा झाली आणि आम्ही आज त्या ठिकाणी जाहीर केलं की ज्या नगरसेवकांना की जे आपले सदस्य आहेत त्यांना आपलं मानधन द्यायची इच्छा असेल त्यांनी तसं लेखी पत्र महापालिका आयुक्त महापौरांना आणि कॅफोना द्यावं, म्हणजे त्या पद्धतीची पुढची प्रक्रिया केली जाईल. कारण का ती प्रक्रिया करणं गरजेचं असतं, त्याच्याशिवाय ते मानधन डायरेक्ट त्यांच्याकडे जात नाही. तर ते आज तशी आम्ही सूचना सर्व नगरसेवकांना केलेली आहे आणि त्या पद्धतीची प्रक्रिया जसे पत्र प्राप्त होतील त्याप्रमाणे आम्ही ते त्या सर्व त्या वीर कुटुंबांना देणार आहोत. हे बघा ती जी सागर आमचा जो स्थानक अधिकारी आहे फायरमन सागर शिंदे ह्याला जे वीरमरण आलेलं आहे त्याची मुलगी 3 महिन्याची आहे. आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांची आई भेटली, त्यांच्या पत्नी भेटल्या. अत्यंत दुःखात ते कुटुंबीय आहे. त्याच्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, परंतु ज्यावेळेला आम्ही शहीदाचा दर्जा देतो त्या शहीदाच्या दर्जामध्ये त्यांचं सानुग्रह अनुदान आलं, त्या कुटुंबाचं पालनपोषण आलं, त्या कुटुंबाच्या ते जी लहान त्यांची बेबी आहे तिचा शिक्षणाचा खर्च आला. त्याचप्रमाणे त्यांना ज्या मिळणारे फायदे आहेत प्रशासनाच्या मध्ये ते सर्व या शहीदाच्या दर्जामध्ये त्या सर्व ठरावामध्ये समाविष्ट असतात. त्याच्यामुळे वेगळ्या पद्धतीने शिक्षणाचा खर्च महापालिकेने उचलायची गरज नाही. तो शहीदाचा दर्जा आम्ही एकदा दिला की ह्या सर्व योजनेचा त्यांना फायदा होतो.